तुला मी बिजली सारखी. अरे मी बिजलीसारखी सळसळत जाईल ते तर नागिनीप्रमाणे फळफळत जाईल. पण तू कशाला माझ्या पाठीमागे लागतोय? शाळेला काय सांगावं या बाईला. दिवस आले धक्काधक्कीचे. शिवाय त्या मुलांनी तुडगूस घातलाय चारी बाजूनी. त्यात त्या वेंकोजी वाघाचा भय आणि इतकी शेलाटी बाई कुणाच्या तडाख्यात सापडली मग काय करायचं म्हणून मी असतो पाडीवर तुझ्या. आहा, काय पण तुझी अक्कल रे. घोड्या पुढे धावते म्हणे मी असतो तुझ्या पाठीशी. कशाला? काही गरज नाही माझ्या पाठीशी राहायची. अरे मी एकटी समर्थ आहे या संकटाला तोंड द्यायला. तर मग बस ठरला हा निश्चय. हा यापुढे हा प्रेम भंग झालेला देह कोणाला दाखवायचा नाही आणि हे तोंड कोणाला दाखवणं सुद्धा नाही. आता एकच मार्ग मरणातून बाणाकडे. आम्ही झालो आम्ही जातो का आमच्या गावात तुम्ही आमचा राम राम पोपटराव कुठे चालला तुम्ही? मरायला. आता मरण्याशिवाय मार्ग दुसरा नाही आहे. मग मी काय करू पोपटराव? ते मला कशाला विचारते. वाटल्यास त्या जगपोखांची लग्न कर ती सांगू. पोपटराव असं करू नका. अहो तुम्ही मेल्यानंतर मी काय करणार पोपटराव? तुम्ही नका ना मरू. वाटल्यास ना यंदा आपण लग्न करू पण तुम्ही नका ना मरू. ती नको ना मारू. नको. मग तो अशी नको ना राहू. अवघा आपण यंदा लग्न करू. मग तुम्ही असं पुन्हा पुन्हा नाही ना मरणार? तू पुन्हा पुन्हा अशी नाही ना रडणार. नाही. यापुढे तुम्हीच माझे पोपट आणि मी तुमची मैना.